चांदवड तालुक्यातील भरवीर येथील 55 वर्षीय इसमाचा गवत का घराबाहेर टाकले या कारणावरून तीक्ष्ण हत्याराने भुसकून 5 जणांनी खून केल्याची घटना घडली। याबाबत चांदवड पोलीस स्टेशनला बाळू दगू गांगुर्डे यांनी फिर्याद दिली आहे। त्यात म्हटले आहे की दिनांक 3 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास दगू महादू गांगुर्डे वय 55 राहणार भरवीर येथील अनिल अशोक खैरनार, भगवान सदाशिव खैरनार, अशोक सदाशिव खैरनार, स्वाती अनिल खैरनार, सोनाली भगवान खैरनार यांना विचारले की आम्ही घरी नसताना गवत घराच्या पाठीमागे टाकण्याच्या कारणावरून व तुम्ही माझ्या सुनबाईला का शिवीगाळ केली असे विचारल्याचा राग आल्याने 5ही जणांनी गैरकायद्याची मंडळी जमवून हातात लाकडी दांडा व टोकदार असलेल्या लोखंडी टोळच्या मागे प्राणघातक हत्यारे घेऊन दगू महादू गांगुर्डे यांना छातीजवळ डाव्या बाजूच्या बरगडीजवळ खुपसून मारहाण केल्याने या दगू महादू गांगुर्डे हे जागीच ठार झाले। तर सरला गांगुर्डे, लीलाबाई गांगुर्डे यांनाही 5 जणांमधील महिलांनी मारहाण केल्याची फिर्याद बाळू दगू गांगुर्डे यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिली। घटनास्थळी तातडीने मालेगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, मनमाड विभागाचे पोलीस उपअधीक्षक बाजीराव महाजन, चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर, पोलीस उपनिरीक्षक भानुदास नहे यांनी भेट दिली। चांदवड पोलीस स्टेशनला अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व खुनाबाबत गुन्हा दाखल झाला असून 5ही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले। तर मनमाड विभागाचे पोलीस उपनिरीक्षक बाजीराव महाजन हे तपास करीत आहे। नाशिक लोकशाही न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड।